मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. आजचा अनुभव आपल्याला आपल्याच एका सबस्क्रायबर रोहित यांनी सांगितला आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे माग लागलेली हडळ. साधारण मी तेव्हा 12-13 वर्षाचा असेल. थंडीचे दिवस होते. आम्ही पोरं मिळून शेकोटी करायचो. शेकोटी केली आणि भूतांच्या गोष्टी चालू झाल्या नाही असं होणारच नाही. प्रत्येकजण आपापले किस्से किंवा घरच्यांनी सांगितलेले किस्से सांगायचा. असंच करता करता 15-20 दिवस गेले. आम्हाला कधी शेकोटीसाठी लाकडं मिळत नव्हती, कारण आम्ही वस्तीतच राहायचो. छोट्या चाळी होत्या. आम्ही जवळपास जितकी लाकडं मिळतील त्यात शेकोटी करायचो. आम्ही पोरांनी आता विचार केला की आपण जवळच्याच एका डोंगरावर जाऊ आणि भरपूर लाकडं घेऊन येऊ, म्हणजे आठवडाभर काही प्रॉब्लेमच नाही. सगळ्यांनी डोंगरावर जायचं ठरवलं. आम्ही सगळे पोरं दुपारी घरातून जेवून निघणार होतो, पण एका मित्राला अचानक त्याच्या वडिलांसंग जावं लागलं. आम्ही म्हणलं की जाऊ देत, तो आला कीच जाऊ. परत तो बोलणार की थोडा वेळ थांबता आलं नाही का. आता संध्याकाळ व्हायला लागली होती. आम्ही सगळेजण त्याचीच वाट बघत होतो, पण तो काही लवकर येतच नव्हता. आमच्याकडे फोन पण नव्हते. आम्ही शाळेची पोरं होतो. आता आम्ही वाट बघून दमलो. शेवटी आमच्याच एका मित्राने, वैभवने, घरातून त्याच्या आईचा फोन आणला. आम्ही सगळे त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या दीदीकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेतला आणि त्यावर फोन केला. ते म्हणाले आम्ही तासाभरात येईल. निम्म्या पोरांनी ठरवलं की आता आपणच जायचं. आत्ताच 8:30 झालेत, परत अंधार होईल. पण बाकीची निम्मी पोरं म्हणाली की आपण सगळे जेवू आणि मग जाऊ. सगळेजण आपापल्या घरी जेवायला गेले. तोपर्यंत आमचा तो मित्र पण आला होता. आम्हाला सगळ्यांना जमेपर्यंत 9 वाजले. आम्ही सगळे डोंगराकडे निघालो. तिथे पण ही पोरं रमत-गमतच चालायला लागली होती. 9:30च्या आसपास कदाचित आम्ही तिथं पोहोचलो असावं. आम्ही लाकडं शोधायला म्हणून आतमध्ये जायला लागलो. आम्हाला वाटेत जेवढी लाकडं भेटतील तेवढी आम्ही जमा करायचो. पोरांच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या. गप्पांच्या नादात आम्ही आता भरपूर आत आलो होतो. आमच्यामधली निम्मी पोरं आता घाबरायला लागली होती, पण प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा तरी असतोच. तसा आमच्यामधला एक जण असाच म्हणाला की काय घाबरता, असं काय नसतंच, आणि असलं तरी मी घाबरत नाही. पण थोड्याच वेळात त्याचं हे धाडस त्याला महागात पडणार होतं हे त्याला माहीत नव्हतं. आम्ही आहे तिथूनच मागे फिरायचा निर्णय घेतला. आहे तेवढी लाकडं हातात घेऊन आम्ही चालायला लागलो. आम्ही त्या रस्त्यातून भरपूर पुढं आलो, पण आता आम्हाला त्याच रस्त्यातून लवकर बाहेर पडता येत नव्हतं. आम्हाला भरपूर दम लागला होता. आम्ही सोबत पाणी पण घेऊन आलो नव्हतो, आणि ह्या रानात आम्हाला पाणी तरी कुठून मिळणार. आम्ही थोडा वेळ बसायचं ठरवलं. आम्ही सगळेजण एका पडक्या झाडावर बसलो. आमच्या गप्पा चालू होत्या. सगळेजण एकमेकांना उगाचच घाबरवत होते. गप्पा चालू असताना मध्येच एकाला पैंजणांचा आवाज आला. तो घाबरला आणि त्याने सगळ्यांना विचारलं की तुम्हाला पैंजणांचा आवाज आला का. आता गप्पांच्या नादात हा आवाज कोणालाच आला नव्हता. भात झाला असेल किंवा गंमत करतोय असं समजून हे कोणीच मनावर घेतलं नाही आणि परत गप्पा सुरू झाल्या. जराच वेळात ज्याचा भूतांवर विश्वास नव्हता त्याला बाजूला कोणीतरी असल्याचा भास व्हायला लागला. आता सगळे घाबरले होते. आम्ही लगेच तिथून निघालो. आम्हाला सगळ्यांना आता पैंजणांचा आवाज यायला लागला होता. कोणीतरी आमच्याच सोबत चालत आहे हे आम्हाला कळून चुकलं होतं. आता आमच्या तोंडावर 12 वाजले होते. मागं वळून बघायचं धाडस कोणातच नव्हतं. आम्ही आता रस्त्याजवळ आलो होतो. आम्हाला वाटलं की आता काय 5 मिनिटात रोड येणार आहे, त्यामुळं आमच्या पण जीवात जीव आला. आम्हाला सगळ्यांना दम लागला होता, म्हणून आम्ही बसलो. तितक्यात एका मित्राचं लक्ष झाडाकडे गेलं. तिथे एक बाई होती. ती आमच्याकडं झाडामागून डोकावून बघत होती. आम्ही सगळे तिथून पळत सुटलो. तर काय, ती बाई आमच्या पुढं होती. आम्ही उलट्या बाजूला पण पळू शकत नव्हतो. आम्ही तिच्या आजूबाजूनी पळत सुटलो, पण ती बाई आमच्या मागच लागली होती. ती आमच्या पुढंच असायची. जो मुलगा घाबरत नव्हता आता त्याचे नाकी 9 आले होते. तो घामाघूम झाला होता. आम्ही कसं बसं तिथून पळालो आणि घराकडे पोहोचलो. सगळे आपापल्या घरी झोपायला गेले. आम्ही सगळेजण सकाळी जमलो आणि त्या विषयावर चर्चा करू लागलो, पण आम्हाला काहीच कळत नव्हतं. ती बाई कोण आहे, आमच्या मागं का लागली असेल, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तितक्यात आम्हाला कळालं की काल आमच्यासोबत आलेला सचिन आजारी पडला आहे. आम्ही त्याच्या घरी गेलो तर तो झोपूनच होता. त्याची आई म्हणाली की औषध गोळ्या दिल्या आहेत, पण काहीच फरक पडत नाही. आणि मुलांनो, तुम्ही एवढा वेळ शेकोटी करून का बसता.
बघितलं ना सचिन कसा आजारी पडला आहे, याला बाहेरचंच काहीतरी झालं आहे. तितक्यात त्यांच्या बाजूला राहणाऱ्या आजी तिथं आल्या आणि त्या म्हणाल्या की हो, या मुलाला बाहेरचंच झालं आहे आणि एका बाईमुळे झालं आहे. हे ऐकताच आम्ही सगळे घाबरलो. आम्हाला कळालं होतं की ही बाकी कोणी नसून कालचीच बाई आहे. आम्ही त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्या आमच्यावर खूप चिडल्या होत्या. त्या म्हणाल्या की असं रात्री अपरात्री कुठं पण जायचं नसतं. आपल्याला बाहेरच्या जागेचं माहीत नसतं, कुठं काय असतं हे आपल्याला कळत नसतं. आम्हाला आता आमची चूक चांगलीच कळाली होती. त्या आजी म्हणाल्या की या मुलाला ज्या बाईने धरलं आहे त्या बाईला आता मटणच पाहिजे, त्याशिवाय त्याला सोडणार नाही. मटणाचा उतार करून 3 रस्त्याला ठेवा आणि जाता येताना अजिबात मागं बघू नका, ती याला सोडून देईल.